नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप छान सुंदर माहिती आपणाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही माहिती अशी असणार आहे मित्रांनो, सध्या डाळिंबाचे बाजारभाव खूप वाढलेले आहेत आणि तेजीत रेट आहेत. तर व्यापाऱ्यांचे सारखे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. व्यापारी फोन करतात, कुठे माल असेल तर सांगा. तर त्या व्यापाऱ्यांचे नंबर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपणाला त्या व्यापाऱ्यांचे नंबर मिळून जातील. आणि सध्या बाजारची परिस्थिती जर पाहिली तर माल कमी आहेत आणि बाजारभाव जास्त आहेत. कारण चांगल्या मालाला 200-250 रुपये रेट आहे, 200 रुपयापर्यंत रेट आहे. तर खूप छान रेट आहेत आता सध्या तरी मालाचे. त्याच्यामुळं आपला कोणाकडं माल असतील तर मित्रांनो, आपण व्यापाऱ्यांशी संपर्क करू शकता किंवा मार्केटला पण नेऊ शकता. तर मित्रांनो बघा, आज काल एवढ्या 2 दिवसात 1-2 मार्केटची माहिती मी तुम्हाला सांगतो. पुणा मार्केट जवळपास 250 रुपयापर्यंत झालेला आहे, 1 नंबर माल. आणि आपला सर्वसाधारण शेतकऱ्याचा माल हा 1 नंबर उगाच थोडाफार क्वचित असतो, 4-2 कॅरेट. बाकी सरासरी असते 200-250, 100ची. तर ह्या मालाचे रेटसुद्धा जर चांगल्या पहा, समोर दिसतं असा क्वालिटीचा चांगला माल जर असेल तर गोली जो माल आहे तो सुद्धा मित्रांनो 50 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत जातो, चांगल्या क्वालिटीचा. आणि 1 नंबर तर मित्रांनो खूप 200-250 रुपयापर्यंत जात आहे. तर असे हे बाजारभाव आहेत. पुणा मार्केट झालं, सोलापूर मार्केट झालं. सोलापूरचं मार्केटसुद्धा मित्रांनो जवळपास 200 ते 105. तर 205 ते 100, 50 रुपयापासून असं मार्केट, हायेस्ट मार्केट 205-230पर्यंत झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचं मार्केट आहे मित्रांनो. तर ही आणि चांगला जर सुपर क्वालिटीचा माल जर असेल मित्रांनो, समोर दिसतोय असा जर माल जर असेल तर तो माल 300-400पर्यंत जात आहे. पण सर्वांची साईज सारखी नसते, त्याच्यामुळे सरासरी माल अशा भावानं जात नाही. पण सरासरी आपणाला मित्रांनो 110, 20, 30पर्यंत सहज मार्केटवरून येऊ शकते. तर अशा पद्धतीचं मार्केट आहे. तर कुणाकडं मित्रांनो माल जर असतील तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांनी तो नंबर लिहून घ्या. 4-5 व्यापाऱ्यांचे नंबर आहेत, आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, त्यांचे स्वतःचे गाळे पण आहेत आणि ते स्वतः शेतावरती येऊन मालसुद्धा खरेदी करतात. तर त्यांच्या परवानगीनेच मी हा नंबर आपणा सर्वांना देत आहे. तर नक्की आपण सर्वांनी नंबर नोट करून घ्या. आणि सध्या तरी मित्रांनो डाळिंबाचे बाजारभाव चांगल्या प्रकारचे आहेत आणि खूप छान सुंदर बाजारभाव आहेत. आणि व्यापारी खूप म्हणजे चढाओढ चालू असते. तुम्ही जर निलाव पाहिला नसेल तर निलाव बघा, बाजारमध्ये मार्केटमध्ये जा. मग जवळ आपल्या आसपास पुणा मार्केट असेल, नगर मार्केट असेल, सोलापूर असेल, राहता असेल किंवा इंदापूर मार्केट असेल, या मार्केटमध्ये आपला जर कुणाचा माल असेल तर मित्रांनो आपण प्रथम या मार्केटमध्ये जाऊन मालाची चौकशी करा. आपल्या मालासारखे माल बाजारभावामध्ये कसे जात आहे याची खात्री करा आणि मगच तो माल आपण आपल्या शेतावरती किंवा आपण बाजारभावामध्ये सेल करू शकता. जर आपल्या मालासारखे माल कशा पद्धतीने जात आहेत याची जर खात्री केली तर आपल्यालासुद्धा आपला माल शेतावरती द्यायचा आहे की मार्केटला नेऊन विकायचा आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि असा अंदाज आल्याच्या नंतर आपण मित्रांनो आपल्या मालाचा व्यवहार नक्की करू शकतो. त्याच्यामुळे प्रथम अगोदर मार्केटला जा, मार्केटची चौकशी घ्या, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे माल कसे जातात याची खात्री करून घ्या आणि मगच व्यापाऱ्याला द्या किंवा मार्केटला न्या. सर्वाची पडताळ कशी येते हे पहा आणि मग आपला माल सेल करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो सध्या तरी मार्केट चांगलं आहे. आणि डाळिंबाला तसं पाहिलं तर सोन्याचा भाव आहे. आणि काही लोकांनी मित्रांनी शेतकऱ्यांनी कमेंट केलं की दादा ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केट डाळिंबाचं काय राहू शकतं.
तर मित्रांनो, मी एकच सांगतो, ऑगस्ट महिन्यातसुद्धा मार्केट असंच कडक राहील, याच्यापेक्षा कडक राहील. तर ज्यांच्याकडं माल असतील मित्रांनो, त्यांनी त्यांच्या मालाची काळजी घ्या. आणि खूप छान पाऊस जर जास्त कमी जर लागला तरच थोडाफार फरक होऊ शकतो, अन्यथा मार्केट याच्याहीपेक्षा कडक राहील. त्याच्यामुळे मित्रांनो, कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये आणून देऊ नका की ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केट पडेल असं वाटतंच असेल तर अशी अजिबात शंका आणू नका. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा मार्केट चांगलं तेजीचंच राहील आणि खूप छान सुंदर राहील. आजही चांगल्या मालाला खूप छान सुंदर भाव मिळत आहे. तर आपण जर आपल्या मालाची क्वालिटी चांगली जर टिकून ठेवली तर नक्कीच आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सध्या तरी खूप चांगलं मार्केट आहे. ज्यांचं माल आहे त्यांनी काळजी घ्या. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही व्यापाऱ्यांचे नंबर देत आहे. तर मित्रांनो, नक्की ते नंबर सर्वांनी नोट करून घ्या. ज्यांच्याकडं माल असेल त्यांनी नक्की त्यांना संपर्क करू शकता. त्यांना विचारू शकता की सध्या जागेवरती काय खरेदी चालू आहे आणि मार्केटला काय भाव आहे, म्हणजे याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यानुसार तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या बागेवरतीसुद्धा व्हिजिट द्यायला बोलू शकता. म्हणून मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मित्रांनो नंबर देतो. हे नंबर 4-5 व्यापाऱ्यांचे नंबर आहेत. तर हे नंबर आपण सर्वांनी नोट करून घ्या. तर पहिल्या प्रथम मी आता नंबर सांगत आहे, तर तो नंबर नोट करून घ्या मित्रांनो. तो नंबर आहे 99 84 96 97 99. हा नंबर आहे मित्रांनो. तर हा नंबर मित्रांनो नोट करून घ्या. तर याच्यानंतर आता मी दुसरा नंबर सांगत आहे, तोसुद्धा नंबर मित्रांनो नोट करून घ्या. दुसरा नंबर आहे 98 39 96 97 99. असा हा नंबर आहे मित्रांनो. हा सुद्धा नंबर आपण नोट करून घ्या. तिसरा नंबर मी सांगत आहे व्यापाऱ्याचा 95 18 98 40 88. हा नंबर आहे मित्रांनो. हा सुद्धा आपण नोट करून घेऊ शकता. आणि अजून मी मित्रांनो दुसरा नंबर सांगतो आहे आता, तो पण नंबर मित्रांनो नोट करून घ्या. 91 37 73 69 43. हा सुद्धा नंबर मित्रांनो नोट करून घ्या. त्याच्याच नंतर दुसरा नंबर आहे 75 59 25 70 18. हा सुद्धा नंबर आपण नोट करून घ्या. अजून एक नंबर सांगतो मित्रांनो, 96 0 89 93 07. हाही नंबर आपण नोट करून घेऊ शकता. पुढचा नंबर आहे मित्रांनो 96 08 99 39 07. हा बी नंबर आपण नोट करून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी खूप साऱ्या व्यापाऱ्यांचे नंबर आपणाला दिलेले आहेत. तर या नंबरच्या माध्यमातून आपण त्या व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या बागाला व्हिजिट द्यायला किंवा व्यवहार करण्यासाठी बोलून घेऊ शकता, किंवा त्यांच्याकडून रेट काय आहे जाग्यावरती हे पण जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच मी आपणाला नवनवीन व्हिडिओ खूप छान सुंदर माहितीचे बाजार मार्केट असेल किंवा इतर काही डाळिंब संदर्भातली माहिती असेल देण्याचा प्रयत्न